प्रेमाने बोला धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। या चॅनलवरती जर कोणी भाविक सज्जन श्रोते मंडळी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलला टच करा, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात। तर या माझ्या भाविक सज्जनांनो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, आजचा विषय आहे परमात्म्याची परिभाषा। संतांनी मंतांनी पंतांनी ग्रंथांनी वेळोवेळी सांगितलं की देव असा आहे, देव या पद्धतीचा आहे, देवाची परिभाषा ही आहे। मग कोणती? सर्वांचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा कळलं की देव याची परिभाषा सांगताना सर्वांनीच सांगितली की उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होतं ना त्याला देव म्हणायचं। त्याला नावं अनेक देत असतील लोक, कोण निर्गुण निराकार ईश्वर म्हणतं, कोण ब्रह्म म्हणतं किंवा कोण भगवंत म्हणतं, कोण ईश्वर म्हणतं, पण सगळं मिळून एक ब्रह्मच आहे, एक निर्गुण निराकार ईश्वर आहे। आता तेच ब्रह्म, तोच निर्गुण निराकार ईश्वर खरं तर कसा आहे हे सांगताना समर्थ दासबोधच्या विमल ब्रह्म निरूपण या प्रकरणामध्ये समजावतात। आता विमल म्हणजे काय? ज्याला कोणताही मळ स्पर्श करू शकत नाही असं ब्रह्मज्ञान, असं ते ब्रह्म। आणि त्याचं ज्ञान झाल्यानंतर ते कळतं की ते विमल आहे, ज्याला कोणताही मळ स्पर्श करत नाही आहे। आणि त्या विमल ब्रह्म निरूपणमध्ये निरूपण करत असताना समर्थ म्हणतायत ब्रह्म नभाहुनी निर्मळ। बघा किती सुंदर सांगितलं, नभापेक्षाही निर्मळ। नभ म्हणजे ढग असतात ना, आकाश, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे डाग म्हणजे ढग दिसत असतात। कुठला रिकामा ढग, कुठला पाण्याने भरलेला, आणि मग डिझाईन ते दिसते। पण त्याच्याही पेक्षा ब्रह्म निर्मळ आहे। ब्रह्म नभाहुनी निर्मळ, पाहता तैसेची पोकळ, त्याच पद्धतीनं पोकळ आहे। पाहता तैसेची पोकळ। आम्ही लहानपणी शाळेत असायचो तेव्हा म्हणायचो, तो बघ त्या डोंगराला ढग किंवा आकाश टच झालेला आहे। पण त्या डोंगराजवळ गेल्यानंतर, डोंगराच्या पायथ्याशी गेल्यानंतर कळतं की तिथे सुद्धा तेवढंच उंच आकाश आहे जिथून आम्हाला ते डोंगराला टच झालेलं दिसत होतं। म्हणजेच याचा अर्थ पाहता तैसेची पोकळ, काहीच नाही आहे, पण तरीसुद्धा ब्रह्म नभाहुनी निर्मळ, पाहता तैसेची पोकळ। अरूप आणि विशाल, मर्यादे वेगळे। आता समर्थ काय म्हणतात बघा, त्या देवाची ब्रह्माची परिभाषा सांगताना अरूप, ज्याला रूप नाही, रंग नाही, जो अभेद आहे, अचेद आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे, म्हणून त्याला अरूप हा शब्द दिलेला आहे। अरूप आणि नुसता अरूप नाही आहे, अरूप आणि विशाल, विशाल म्हटले, विशाल महाकाय, पण तो असा विशाल की जगात कोणतीही विशाल गोष्ट मोजता येते, पण हा असा विशाल आहे की पाहता तैसेची पोकळ, अरूप आणि विशाल, मर्यादे वेगळे। मर्यादे वेगळे या शब्दाचा अर्थ काय? तर मर्यादेच्या पलीकडचा, अव्यक्त, निराकार, नाही जा आकार, जिथून चराचर हरीशी भजे माऊली म्हणतात। अव्यक्त, ज्याला व्यक्तच करता येत नाही, मग एवढा विशाल की मर्यादे वेगळे, मर्यादेच्या पलीकडं आहे, त्याला मर्यादाच नाही, अमर्यादा आहे। म्हणून म्हटलंय की अरूप आणि विशाल, मर्यादे वेगळे। आणि याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की फक्त मी नाही करत, जगातला प्रत्येक व्यक्ती करतो की जळी स्थळी काष्टी पाशानी ऐसे वदे लोकवाणी।
तेने विनारिता प्राणी एकही नाही. काय म्हटलं बघा समर्थांनी, की जळी स्थळी काष्टी पाशानी कणाकणामध्ये आहे, दगड दोंड्यामध्ये सर्वांमध्ये आहे. पण जळी स्थळी काष्टी पाशानी ऐसे वदे लोकवाणी, तेने विनारिता प्राणी एकही नाही. एक सुद्धा प्राणी किंवा जीवजंतू त्या देवातून बाहेर नाही बाबांनो, देवातच सगळे आहे. खरं तर पाहायला गेलं तर ज्ञान झाल्यानंतर कळतं की देव देवळात नाही आहे, तर देऊळच देवात आहे. आणि ते मूळ जेव्हा आम्ही शोधून पाहतो ना, तेव्हा कळतं अरूप आणि विशाल, मर्यादे वेगळे. जळी स्थळी काष्टी पाशानी ऐसे वदे लोकवाणी, तेने विनारिता प्राणी एकही नाही. एवढंच नव्हे तर समर्थ पुढे सांगतात की तयामध्येची आपण, ज्याप्रमाणे मासा हा पाण्यात असतो आणि पाणी माशात असतं, त्याप्रमाणे आम्ही देवात आणि देव आमच्यात आहे. म्हणून माऊली म्हटल्या ना, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला. माऊलींनी असं नाही म्हटलं चार भिंतीच्या आतमध्ये, असं नाही म्हटलं. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला. तसं तयामध्येची आपण, आपणा सबाह्य ते जाण, दृश्या वेगळी खून गगनासारखी. दृश्या वेगळी खून म्हणजे काय, तर या दृष्टीनं दिसणारं जग सगळं नाशिवंत आहे, पण त्याच्यापेक्षाही वेगळी खून म्हणजे, खून म्हणजे काय, ज्ञानाचा इशारा, ज्ञानाचं वर्म, ज्ञानाची खरं तर ती वाट दाखवली, ज्ञानाचा बोध दिला. आणि ती दृश्या वेगळी खून ती तेव्हाच दिसते जेव्हा ज्ञानदृष्टी येते. या दृष्टीनं तर सगळं जग नाशिवंत आहे, तेच दिसणार आहे. पण त्या दृष्टीपेक्षाही वेगळी खून जेव्हा सद्गुरू आम्हाला, आध्यात्मिक सद्गुरू दाखवतो ना, आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्याला आम्ही पाहतो, तेव्हा लक्षात येतं की दृश्या वेगळी खून गगनासारखी. आणि तरीसुद्धा आम्ही कन्फ्यूज होतो की नक्की देव हा आहे का, यालाच देव म्हणायचं का, आणि कन्फ्यूज होतो. आणि मग आमच्या अवस्था ज्ञान, पहिल्यांदा ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर अशी होते, काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले. जसं धुकं पडलेलं आहे आणि धुक्यातून समोरचा व्यक्ती आम्हाला दिसत नाही आहे, पण त्या व्यक्तीजवळ गेल्यानंतर खरं तर तिथे काहीच नसतं. तसंच काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपुले आपणासी धन. अहो, एखादा भिकारी धनाच्या हंड्यावरती उभा राहून भीक मागत असतो ना, तशी अज्ञानात आपली अवस्था असते बाबांनी, की आम्ही पण भीक मागतो की अरे मला देव पाहायचा आहे, मला तहान आहे, भूक आहे, जिज्ञासा आहे, आणि प्रश्न निर्माण झाला आहे की व्याप्त असणारा परमात्मा मला प्राप्त करायचा आहे. आम्ही अक्षरशः भीकच मागत असतो. पण समर्थ म्हणतात की तुम्ही त्या धनावरती उभे राहूनच भीक मागताय. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आणि ती जागा दाखवण्याचं महान कार्य खरं तर प्रत्येक युगामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरूनं केलेलं आहे. ती जागा दाखवण्याचं कार्य जेव्हा निवृत्तीनाथ दादांनी म्हणजे सद्गुरूंनी ज्ञानेश्वर माऊलींना ती जागा दाखवली, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणाल्या, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप म्हणजे माझा सद्गुरू. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. आता दिदले संपूर्ण माझे हाती म्हणजे काय, तर संपूर्ण असणारा परमात्मा मला दिला, जो कधीही संपू शकत नाही, म्हणून माऊलींनी त्याला संपूर्ण म्हटलेलं आहे. बाकी सगळं पूर्ण जरी दिसत असलं तरी ते संपुष्टात येणार आहे, नाशिवंत आहे, शाश्वत आणि संपूर्ण, कधीही न संपणारा असा परमात्मा. म्हणजेच काही नाहीसे वाटले तेथेची ते कोंदाटले, जैसे न दिसे आपुले आपणासी धन. की आपलंच धन आपल्याला दिसत नाही आहे. आणि तेच धन जेव्हा रविदासजींनी मीराबाईला दाखवलं, तेव्हा मीराबाई जगाला ओरडून सांगत होत्या
कि वस्तु अमोलिक दिनी मेरे सतगुरु, कर कृपा अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. आणि म्हणून म्हणतो या माझ्या भाविक सज्जनानो, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, राम राम सब कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. म्हणून जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहो निवासी संत शिरोमणी तुकोबाराय एक ठिकाणी म्हणतात, अहो राम राम सर्वचे म्हणते, कुणी न जाणे आत्माराम. राम राम सर्वची म्हणती, कुणी न जाणे आत्माराम. दशरथी राम त्रिकाळीचा, अनंत काळाचा आत्माराम. रामाशी जर राम ठाऊक असता तर का शरण जाई वशिष्ठा. तुका म्हणे तुझा राम आहे तुझ पाशी, वेगे शरण जाई सद्गुरूची. म्हणून या माझ्या भाविक सज्जनानं, या माझ्या हरीच्या लाडक्यानो, दाची विनंती आहे, प्रार्थना आहे की वेगे शरण जाई सद्गुरूशी. वेगानं खरं तर आत्ता समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी, तोच इशारा, तोच ज्ञानाचा बोध, तेच ज्ञानाचं वर्म समजावून सांगतायत. जे ज्ञानाचं वर्म ज्ञानेश्वर माऊलींना खरं तर निवृत्तीनाथ दादांनी दाखवलं, जे ज्ञानाचं वर्म खेचर स्वामींनी नामदेव महाराजांना दाखवलं, जे ज्ञानाचं वर्म रविदासजींनी मीराबाईंना दाखवलं, आणि जे ज्ञानाचं वर्म स्वप्नात येऊन चैतन्य बाबांनी संत तुकाराम महाराज यांना दाखवलं, तेच ज्ञानाचं वर्म, तोच ज्ञानाचा बोध, तोच ज्ञानाचा इशारा आज जगामध्ये समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी देत आहेत, निरंकारी मिशनच्या माध्यमातून. तर या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुयला करा. बाबांनो प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.